पडळकर सदाभाऊ खोत विधान भवनात दाखल झालेले आहेत। आपल्यासोबत आपण थेट बातचीत करणार। दोघांनी एकत्र संघर्ष केला, आझाद मैदानातून आवाज उठवला। आज थेट विधान भवनामध्ये कसं वाटतंय? बरं वाटतंय, चांगलं वाटतंय, मस्त वाटतंय। आज महायुतीचं आमचे भारतीय जनता पार्टीचे गटनेते म्हणून आज निवड होते, तर आम्ही सगळेजण आनंदित आहोत। महाराष्ट्रातल्या जनतेने जो कौल दिलेला आहे देवाभाऊंच्या बाजूनं, त्याचा मनापासून खूप खूप आनंद आहे। सदाभाऊ, तुम्ही काय म्हणाल? संघर्ष करणारी तुमची जोडी म्हणून ओळखली जाते, दोन्ही जोडी देवाभाऊच्या बाबतीमध्ये मी एवढंच म्हणेल की रक्त सांडले जिथे मी रणांगणी सरदार होतो, त्याच कारणे शासनाचा मी हकदार होतो। आणि आज खऱ्या अर्थानं बहुजन समाजाचा एक नेता जलनायक या राज्याच्या शासनावरती अश्वरूढ होण्यासाठी तयार झालेला आहे, सज्ज झालेला आहे। आणि त्या देवाभाऊविषयी आमच्या मनामध्ये प्रचंड स्वाभिमान अभिमान आहे। निश्चित महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याची क्षमता ही देवाभाऊची आहे। नक्कीच, पण आज त्यांची निवड होईल गटनेतेपदी आणि यानंतर मुख्यमंत्री पदाची पण शपथ घेतील ते उद्या। निश्चितपणानं राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवाभाऊ दिसतील आणि अनेक संकटावरती ह्या व्यक्तिमत्वानं मात केलेले, स्वकीय परकीय या सगळ्यांनी घेरण्याचा प्रयत्न केला, पण सगळ्यावरती मात महाराष्ट्राच्या जनतेच्या आशीर्वादानं देवाभाऊनी केली। नाराजी वगैरे काही आहे महायुतीमध्ये? कारण ते मुख्यमंत्री पद मिळावं असं वारंवार म्हटलं जात होतं। आपल्या सोबत आहेत गोपीचंद पडळकर सुद्धा। नाराजी कुणाची आहे ह्याच्याशी महाराष्ट्रातल्या जनतेला काही देणं घेणं नाही। महाराष्ट्रातल्या जनतेला फक्त देवाभाऊ मुख्यमंत्री झाला पाहिजे एवढी मनोमनी इच्छा आहे, बाकीशाशी महाराष्ट्राचा काही देणं घेणं नाही। भाजप एक फार मोठा पक्ष म्हणून महाराष्ट्रामध्ये आता उभारी घेतलेली आहे असं वाटतं? निश्चितपणानं भारतीय जनता पक्ष हा वंचितांचा पक्ष आहे, विस्थापितांचा पक्ष आहे आणि प्रस्थापितांच्या विरोधामध्ये लढणारा पक्ष आहे आणि आम्ही विस्थापित त्यांच्या बरोबर आहोत। नक्कीच ही जोडी तुटणार नाही। तुमच्या दोघांनी तुमचा हात पकडतायत गोपीचंदजी वार। नाही, ही जोडी कधीही तुटणार नाही। पाण्यावर काठी मारल्यानंतर पाणी अलग होऊ शकतं, पण सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर अलग होऊ शकत नाही। गोपी भाऊ, तुमची जोडी तुटणार नाही म्हणजे? नाही ना, कशी तुटेल? जय विरूची जोडी म्हणा। येस, अनेक जणांना वाटतंय आम्ही तुटलं पाहिजे, पण तसं होत नाही। चला, नक्कीच। तर आपण पाहतो या ठिकाणी दोन्ही नेते एकत्र आलेले आहेत आणि आता विधान भवनामध्ये भाजपचे नेते यायला सुरुवात झाली आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।